तासगाव तालुक्यातील पाडळी गावात शनिवारी 5 जुलै रोजी शंभू राजक नामक मुलगा त्याचे वडील शशिकांत पाटील यांच्यासोबत शेतात गेला होता। त्याचे वडील जनावरांना बांधायला दुसरीकडे गेले तेव्हा शंभूराज एका झाडाखाली खेळत होता। सायंकाळी 5 वाजता वडील परत आले तेव्हा शंभूराज तिथे नव्हता। त्यानंतर कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी त्याला खूप शोधलं पण तो सापडला नाही। पोलिसांनी तातडीने शोधकार्य सुरू केले। आयुष हेल्पलाईनची टीम आणि रेस्क्यू फोर्स यांनीही मदत केली। त्यांनी पाडळी, धामणी आणि आसपासच्या परिसरात शोध घेतला। शेत, डोंगर आणि प्रत्येक संभाव्य ठिकाणी तपासणी केली तरीही शंभूराज सापडला नाही। त्यामुळे गावात भीतीचे वातावरण होते। आज सकाळी नेताजी सदाशिव पाटील यांना शंभूराज एका मसोबा मंदिरात खेळताना दिसला। हे मंदिर संभाजी यशवंत पाटील यांच्या शेतात आहे। त्यांनी लगेच गावकऱ्यांना आणि पोलिसांना माहिती दिली। शंभूराज सुखरूप आहे हे पाहून सगळ्यांना आनंद झाला। शंभूराजची वैद्यकीय तपासणी केली तो पूर्णपणे ठीक आहे असं डॉक्टरांनी सांगितले। शंभूराज 3 दिवस कुठे होता आणि तो मंदिरापर्यंत कसा पोहोचला याबाबत आम्ही अधिक तपास करत आहोत असं पोलिसांनी सांगितले। गावकऱ्यांनी या शोधकार्यात पोलिसांना खूप मदत केली। शंभूराज सापडल्यानं गावात आनंदाचं वातावरण आहे। कुटुंबियांनी पोलीस, रेस्क्यू पथक, आयुष हेल्पलाईन आणि गावकऱ्यांचे आभार मानले। दरम्यान अशाच अपडेट्ससाठी AM मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा।